नमस्कार, मी रोहित पवार नुसता फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं जेजुरीमधून स्वागत करतो। हा व्हिडिओ खास असणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी मुंबईवरून तुम्हाला काय एका दिवसामध्ये कव्हर करता येईल हे दाखवणार आहे। शेवटी तुम्हाला भेटतो। माझं ॲक्च्युली आता दर्शन झालेलं आहे, खूप भारी वातावरण झालेलं आहे। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तुम्हाला मुंबईहून वाशीचा टोल लागेल। वाशीचा टोल क्रॉस केलात की तुम्हाला एक्सप्रेसवे चढायचा, एक्सप्रेसवेचा टोल लागेल आणि मग तिथून मग खेड शिवापूरचा टोल लागेल। खेड शिवापूर सोडलात की तुम्हाला नारायणपूर म्हणून एक लेफ्ट दिसेल। थोडंसं पुढे 10-15 मिनटं थोडं पुढे आलात की नारायणपूर म्हणून लेफ्ट दिसेल। गाडी आपण पार्किंग लॉटमध्ये लावलेली आहे। इथे पार्किंगची बऱ्यापैकी इथे स्पेस आहे आणि मॅनेजमेंट पण चांगलं आहे आणि पार्किंगचे पैसे तर आम्ही काही पे नाही केलेत। आता बघूया, पुढे जाऊन कोणी विचारलं तर बघतो। आपण या बाजूने आलो, पार्किंग इथे आहे। इथे चप्पल स्टँड आहे आणि त्याच्याच बाजूला मोबाईल ठेवायचं स्टँड आहे, कारण की इथे तुम्हाला आतमध्ये मंदिरामध्ये जर जायचं आहे, हे मंदिर आहे, मंदिरामध्ये जर जायचं आहे तर मोबाईल वगैरे तुम्हाला अलाउड नाही आहेत। तुम्हाला इथेच जमा करायला लागतील आणि मग तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे। आता मी आतमध्ये जातो। इथे सर्व टाईम दिलेला आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा नक्की हे एकदा वाचा, तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला कधी यायचं आहे, काय कधी काय होतं ते। दर्शन झालं मस्त। आपल्याला इथून अशी रांग फिरून आहे ना, या बाजूला एंट्री गेट आहे। सो आतमध्ये फोन अलाउड नाही आहे। बाहेरच्या साईडला मी शूट करतोय। तुमच्यासाठी प्रसाद पण घेऊन आलो आहे। या बाजूला प्रसाद पण असतो। आता टायमिंग तर आहे पण गर्दी खूप होती, त्यामुळे मी काय थांबलो नाही। तुम्ही येत असाल तर या। मी आता त्या साईडला बघतो, शूट करायला मिळत असेल तर फ्रंट गेट तुम्हाला दाखवतो। वातावरण पण लगेच चेंज झालं। खूप ऊन होतं आल्या तेव्हा आणि आता पावसाचं वातावरण आलं आणि पाऊस शिंपडतोय आता। बघता बघता वातावरण बदललं आणि इथे पाऊस आलाय। शेड खाली आलोय। मंदिर इथे, मंदिराच्या बाजूलाच आहे ना, या बाजूला इथे समोर आहे ना लाईन लागते प्रसादासाठी। सो आत्ता पण लाईन आहे। मी जाऊन आलो तिथे, तर बऱ्यापैकी लाईन आहे। तर मी म्हटलं आत्ता काय मी थांबत नाही आहे। चला आता मी पार्किंगच्या जवळ आलो आहे परत आणि तुम्हाला आता वातावरण दिसत असेल, प्रॉपर पाऊस आलेला आहे। मे महिना चालू आहे, मे महिन्यामध्ये पाऊस आहे। एवढं ऊन होतं मगाशी, असं जस्ट म्हटलं थोडा पाऊस पडला पाहिजे आणि पाऊस आला। आता कुठेतरी थांबायला लागेल 2 मिनटं, बघूया कमी होतं का। हे बघा मस्त वातावरण झालं आहे बघा, प्रॉपर पाऊस। पाऊस आला आहे आणि सगळ्यांची धावपळ सुरू आहे। एक मोठी सर ऑलरेडी येऊन गेली आणि आत्ता थोडी कमी झाल्या। तोपर्यंत मी चहा आणि वडा मागवला आहे। पाऊस म्हटलं तर थोडंसं वडापाव आणि चहा तर पाहिजेच। तो मी आहे ना, हालात बदल गए जज्बात बदल गए, तसंच झालं आहे काहीतरी। उन्हाळ्यात पावसाळा आला आहे आणि मी आता भिजत गाडीजवळ आलो आहे आणि इथून आहे ना आता मी चाललो आहे नारायणपूरला दत्त मंदिरमध्ये। तर तिथून जेजुरी असा प्लॅन आहे। गाडीत जसं बसलो तसा पाऊस गेलेला आहे, पण वातावरण एक नंबर झालं आहे। आता बघूया, रोड्स पण तुम्हाला दाखवतो इथून कसे आहेत ते आणि मग तुम्हाला डायरेक्ट नारायणपूरला भेटतो। हा जो आहे ना तो पुरंदरचा किल्ला आहे। पुरंदरचा तह तुम्ही ऐकलं असेल इतिहासामध्ये आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला। सो इतिहासामध्ये फार महत्त्व असलेला हा किल्ला आहे समोर। तिथेही तुम्ही जाऊ शकता, व्हिजिट करू शकता। आपण नाही करत आहे पण नक्कीच तुम्ही प्लॅन करू शकता। गाडी पार्क केलेली आहे कारण की हे बघा, जेजुरी इथून अजून 25 किलोमीटर आहे, सासवड 8 किलोमीटर आहे। दत्त मंदिर जे आहे ते आता इथेच पुढे आहे। तर म्हटलं पुढे पार्किंग मिळेल नाही मिळेल, सगळ्यांनी गाडी इथेच लावल्या तर इथेच गाडी पार्क केली। चालत थोडंसं पुढे आलो आणि दत्त महाराजांचं मंदिर इथे खाली आहे। इथून एंट्री आहे। आता आपण आतमध्ये जाणार आहोत।
दर्शन झालं आणि मंदिराच्या बाजूला आहे ना इथे गुरुचरित्रामधले सगळे अध्याय लिहिलेले आहेत। हे आहे मंदिर, मेन मंदिर जिथे आता मी दर्शन केलं। मंदिराच्या अगदी बाजूला दुसरं एक मंदिर आहे, ते पण खूप बघण्यासारखं मंदिर आहे। आतमध्ये जातो, दर्शन घेतो, मग तुम्हाला सांगतो। सो हे आहे नारायणेश्वर मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर। महादेव मंदिरच आहे, आतमध्ये काय मी शूट नाही केलं, बाहेर आलो आहे पुन्हा। आणि हा परिसर बघा, प्राचीन मंदिर आहे, खूप वर्ष जुनं मंदिर आहे। दर्शन झालं, त्याच्याच बाजूला हनुमानांचं मंदिर आहे, हनुमानांचं। आणि या बाजूला राम मंदिर देखील आहे, जे नवीनच बांधलं आहे असं वाटतंय। खूप सुंदर मंदिर आहे। आता मी काय आतमध्ये नाही जाते, बाहेरूनच दर्शन घेतो, कारण आता 4 वाजत आलेत आणि मला अजून एका ठिकाणी जायचं आहे। इथून आपण परत आलो, गाडी जिथे पार्क केली आहे याच्याच समोर हा आहे पुरंदर किल्ला। आणि तुम्हाला जर जायचं तर तुम्ही इथेही राहू शकता। एक दिवसाचा म्हणजे प्लॅन जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही नक्कीच इथेही विजिट करू शकता। सो इथे बेस आहे, इथून वरून मग तुम्हाला जाता येतं बऱ्यापैकी, वरपर्यंत गाडी जाते आणि तिथून मग परत ट्रेक आहे। सो तो एक वेगळा व्हिडिओ पण होऊ शकतो डेडिकेटेड। आता मी जात नाही आहे, फक्त वर जात असाल तर एकच काळजी घ्या, वर मिलिटरीचं ट्रेनिंग सेंटर काहीतरी आहे, तर त्यामुळे तुम्हाला ID कार्ड वगैरे कॅरी करावं लागेल। ID कार्ड असेल तरच तुम्हाला आतमध्ये सोडतात, बाकी काही चार्जेस नाही आहेत, एंट्री फी वगैरे। चला आता इथून आहे ना जेजुरी आहे 25 किलोमीटरवर। सो मी आता काय करतो, तुम्हाला मध्ये मध्ये रोड शॉट्स दाखवतो आणि डायरेक्ट जेजुरीला भेटतो। पोचलो आहे, गाडी पार्क केली इकडे, इथे वरच गड आहे, तर आता आपण चालत जाणार आहोत। सो 100 रुपये देऊन गाडी पार्क केली आहे आणि आता इथून आपल्याला चालत जायचं आहे। सगळे मस्त दुकानं सजलेली आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत। मेन भंडारा आहे, भंडारा आपल्याला घ्यायचा आहे, बघूया कुठेतरी मिळेलच। सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन झालं, खूप सुंदर मूर्ती आहे। मेन गेट जवळ आलो आहे आणि तिथेच आपण भंडारा घेतला आहे 50 रुपयाचा। आणि आता इथून आपल्याला वर जायचं आहे, इथे नंदी आहे, त्याचं दर्शन घेऊया। वर हळूहळू जातोय आपण, स्टेप्स आहेत बऱ्यापैकी, अजून थोडं बाकी आहे। गडावर आपली एंट्री झालेली आहे आणि इथूनच समोर आपल्याला मंदिर दिसतंय, खूप भारी वाटतं।
किती भारी व्ह्यू दिसतोय काळोख झालं आणि तिथे समोर पाऊस पण आलाय. तिथे समोर पाऊस आलाय आणि इथे पण आता येईल असं वाटतंय. आणि आता खूप सुंदर असं दर्शन झालं मंदिरामध्ये. मी आता फिरून बाहेर आलो. सो थोडासा भंडारा वाचवून ठेवला आहे जो घरी घेऊन जाईल मी. आता खाली उतरतोय. हे बघा या साईडून डेव्हलपमेंटची कामं आता सुरू आहेत अजून पण. सो तुम्ही जेव्हा याल तेव्हा कदाचित झाली असतील. पण मला जे इथून व्ह्यू आहे ते एकदा पुन्हा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी. आणि अक्षरशः समोर पाऊस पडतोय ते दिसतंय. इथे धुक्यासारखं दिसतंय ना, तो ॲक्च्युली पाऊस आहे. बघता बघता पाऊस इथपर्यंत येऊन पोचला आहे बघा. सगळं खाली झालं, लगेच लोक गायब. तिथे पुढे लोक आहेत. आणि हे बघा इथून तुम्हाला दिसेल की पाऊस आलाय. हवा सुटली आहे मस्त. खूप भारी वाटतं. खूप मोठा आला पाऊस. पुन्हा एकदा जाता जाता म्हटलं एकदा दाखवतो. आता पाऊस आहे तर थांबावं लागेल थोडा वेळ, पण तेवढंच वेळ आपल्याला इथे स्पेंड करता येईल. तर मी आता जास्त काही शूट नाही करणार. एकदा जाता जाता तुम्हाला शेवटचं दर्शन या जागेचं. आता पाऊस आल्यामुळे सगळं क्लिअर झालं आहे, तर म्हटलं एकदा नीट दाखवतो परत. कॅमेरा ठेवायला जेवढा वेळ जातो तेवढा वेळ पुन्हा शूट करत राहायचंच मन करतं आहे. ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही आहे, पण मी म्हटलं थोडासा स्वार्थ लोकांसाठी तुमच्यापर्यंत तेवढंच का होईना दर्शन. आणि मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे, त्यामुळे मला ती एक असं ना उत्सुकता आहे तुमच्यापर्यंत पोचवायची. चला आता मी इथून निघतोय. सो तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही मुंबईवरनं जर येत आहे तर तुम्हाला किती टोल नाके लागतील, त्याची कॉस्ट काय होईल, ते सर्व मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. वन डेमध्ये तुम्ही काय काय बघू शकता. आणि रिटर्न आता आपण जाणार आहोत ते 4-4.5 तासामध्ये आपण मुंबईला पण पोहोचून जाऊ. सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि आता सबस्क्राईब तर नक्कीच केलं असेल तुम्ही, नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका. आणि असेच व्हिडिओ अजून येण्यासाठी किंवा मग अजून तुम्हाला कोणत्या लोकेशन्स बघायच्या त्याच्यासाठी मला कमेंट करा की तुम्हाला कोणत्या लोकेशन्स बघायच्या. चला भेटूया. बाय बाय.